मॉर्निंग. नमस्कार, मी केतकी जोशी. आपण स्पीड न्यूज बघणार आहोत, पण त्याआधी बघूयात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी हेडलाईन्समध्ये. हे पुढाऱ्यांचं आंदोलन आहे. याच्यात कुठेही शेतकरी सहभागी नाही. किंबहुना हे शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत की हे उद्योगपतींचा समर्थनाकरता करतात आहे, कॉर्पोरेट करतायत. कुठे कॉर्पोरेट आहे, कुठे उद्योगपती आहे? केंद्र सरकारचं भूसंपादन विधेयक हे शेतकऱ्यांच्याच हिताचं. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा दावा. IBN लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. उन्होंने बड़े बड़े उद्योगपतियों से कर्ज लिया है और उस कर्ज को वो कैसे निभाएंगे? आपकी जमीन उन उद्योगपतियों को देकर निभाएंगे. उद्योगपतींना फायदा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते. राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदींवर घणाघात. भूसंपादन कायद्याला विरोध करण्यासाठी नवी दिल्लीत काँग्रेसची रॅली. बंडखोरांना मत म्हणजे MIMला मत. मतं फोडण्याचं काम करू नका. उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा. औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांनी केला प्रचार. पवारांवरही डागली तोफ. नवी मुंबईमध्ये प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी केलं गणेश नाईकांना लक्ष्य. फक्त स्वतःच्याच तिजोऱ्या भरल्याचा केला आरोप. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरूळमध्ये देवेंद्र फडणवीसांची झाली सभा. पंतप्रधानांनी राजधर्माचं पालन केलं आहे. सरकारने जुन्या एक करारनामा करून एका स्टेजला जैतापूरचा प्रकल्प आणलेला आहे. तिथनं परत नाही जात आहे. जैतापूर प्रकल्पाबाबत पंतप्रधानांनी केलं राजधर्माचं पालन. जैतापूर अणुप्रकल्प होणारच, मुख्यमंत्री ठाम. IBN लोकमतला दिली खास मुलाखत. आणि मनमानीपणे फी वाढ करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. शाळांच्या फी वाढीवर शिक्षण मंत्र्यांचा इशारा. बघूयात आता काही महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूजमध्ये. केंद्र सरकारचं भूसंपादन विधेयक हे शेतकरी विरोधी नसून शेतकऱ्यांच्याच हिताचं आहे. यातून शेतकऱ्यांबरोबरच ग्रामीण भागाचाही अधिकाधिक विकास होईल असा दावा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. तसंच विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय. आता शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीच्या पद्धतीत अडकून राहण्यापेक्षा आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आहे आणि तसं झालं तरच शेती आणि शेतकरी दोघांचीही प्रगती होईल असा शेतकऱ्यांना सल्लाही गडकरींनी दिलाय. जमिनी शेतकरी स्वतःहून देत आहेत कारण एवढी जास्त किंमत मिळते. हे पुढाऱ्यांचं आंदोलन आहे. याच्यात कुठेही शेतकरी सहभागी नाही. किंबहुना हे शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत की हे उद्योगपतींचा समर्थनाकरता करतात आहे, कॉर्पोरेट करतायत. कुठे कॉर्पोरेट आहे, कुठे उद्योगपती आहे? संपूर्ण लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. उद्धव यांनी शरद पवार आणि MIM यांच्यावर सडकून टीका केली. जिथे जाऊ तिथे खाऊ हे नेहमीच पवारांचं धोरण राहिलंय असं ते म्हणाले. औरंगाबादमध्ये मोठ्या संख्येनं बंडखोर निवडणूक लढवत आहेत. बंडखोरांना मत म्हणजे MIMला मत आणि म्हणून मतं फोडण्याचं पाप करू नका असा इशाराही त्यांनी दिला. अकबरुद्दीन ओवैसी म्हणतात की आम्ही मातोश्रीच्या अंगणात येऊन गेलो, आलात आणि डिपॉझिट जप्त झालं अशी टीकाही उद्धव यांनी केली. जे बंडखोर उभे राहिलेले आहेत त्यांना मी शेवटचा निर्वाणीचा इशारा देतोय. ही लढाई फार बिकट आहे आणि या लढाईमध्ये तुम्ही जर का मध्ये आलात आणि मतं फोडण्याचं पाप केलं आणि दुर्दैवाने जर का हिरवा फडकला तर त्या पापाचे धनी तुम्ही असाल. बंडखोरांना मत म्हणजे MIMला मत हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत प्रचार सभा घेतली आणि या प्रचार सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नवी मुंबईत महापालिकेत भ्रष्टाचार केलाय. त्यांनी जनतेचे पैसे लाटलेत आणि त्यामुळे त्यांची चौकशी करणारच असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. आघाडीच्या काळात नगरविकास खात्यात अनागोंदी होती. आम्ही नगरविकासाला शिस्त लावली असा दावाही त्यांनी केला. आज भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत उदाहरण काही असेल तर ही नवी मुंबईची महानगरपालिका आहे. तुम्ही काळजी करू नका मंदाताई, या ठिकाणच्या सगळ्या घोटाळ्यांचा तपास हा केलाच जाईल. घोटाळेबाजांना हे सरकार संरक्षण देत नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाहून घेतलं या ठिकाणी या सरकारमध्ये
भ्रष्टाचारांना माफी नाही, त्यांना अभय नाही. सगळ्यांचं या ठिकाणी अँटी करप्शनची चौकशी सुरू केली आहे आणि ज्यांनी सरकारचे पैसे आपल्या तिजोरीत नेले त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सरकारचा पैसा हा जनतेचा आहे, हा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवता येणार नाही. आणि म्हणून खबरदार, या ठिकाणी जर जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला तर तुमची जागा जी जेलमध्ये असेल ती जेलच्या बाहेर राहू शकणार नाही. सध्या शाळांच्या फी वाढीचा प्रश्न गाजतोय. ज्या शाळा मनमानीपणे फी वाढ करतील त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय. शिक्षण शुल्क नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी राज्यात केली जाते असंही त्यांनी म्हटलंय. आणि देशातल्या प्रत्येक महामार्गावर झाडं लावण्याचं कंत्राट यापुढे शेतकऱ्यांना देण्यात येईल. यासाठी केंद्र सरकार एक योजना आखत असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या योजनेसाठी 5,000 कोटींची तरतूद केली जाणार असल्याचंही गडकरी म्हणाले. अॅग्रोव्हिजन विदर्भ गौरव प्रतिष्ठान आयोजित अॅग्रोव्हिजन सेंद्रिय शेती कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. मी एक नॅशनल हायवेवर एक योजना हातात घेतली आहे. म्हणजे तुम्हाला ज्यांना जे खरोखर प्रोजेक्ट त्यांनी याच्यात घ्या, तसे तुम्ही प्रोत्साहन काही योजना अशी घेतली की जसे रोड बांधणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत तसे आता झाडं लावणारे कॉन्ट्रॅक्टर तयार करा आणि त्याची पॉलिसी आता 15 वर्षात जाहीर करा की आपला शेतकरी त्याची नर्सरी राहील आणि त्याला 10-10 किलोमीटरचा मी कॉन्ट्रॅक्ट देणार आणि तो दोन्ही बाजूला झाडं लावेल, मध्ये लावेल, मेंटेन पण तोच करणार आहे. ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे जो झाडं ट्रान्सप्लांट करेल, झाडं लावेल, त्याच्याकरता कमीत कमी 5,000 कोटी रुपयाची तरतूद करणार आहे. आणि यातून या सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांना हे काम मिळावं याची योजना तयार करून आपल्याकडे आणणार आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा हा केवळ खाण्याच्या आणि रोजगाराच्या अधिकारावर गदा नाही तर इथल्या दलितांना पुन्हा अस्पृश्य करण्याचा कट असल्याची टीका आरपीआयचे नेते जितेंद्र कुमार इंदिसे यांनी केली आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात रिपाई एकतावादीच्या वतीनं राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आता शेतकऱ्यांच्या घरात ही जनावरं मरणार असल्यामुळे ती उचलण्याचं कामही दलितांच्या माथी मारण्यात येणार आहे. जर ही मेलेली जनावरं बहुजनांना उचलायला लावली तर ही जनावरं आम्ही मंत्रालयाच्या दारात नेऊन टाकू असा इशारा रिपाई एकतावादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र कुमार इंदिसे यांनी दिलाय. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करण्यासाठी त्यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावरही टीका केली आहे. जर सरकारने हे बंद नाही केलं तर ज्या गावात जे जनावरं मरतील ते गावातली जनावरं उचलून आम्ही मंत्रालयाच्या समोर टाकू. आणि जरी सरकार जागा होत नसेल तर ते जनावर थेट वर्षाच्या बंगल्यावर नेऊन त्या गेटवर कापून त्याचं मटण शिजवून त्या अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना खायला घालू एवढं लक्षात ठेवा. आणि संपूर्ण भारतभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. सरकारने लक्षात ठेवायचं आहे. सलमान खान फुटपाथ अपघात प्रकरणाच्या निकालाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. बचाव पक्षाकडून आज शेवटचा युक्तिवाद करण्यात येईल. आता या खटल्याला एक नवं वळण लागलंय. अपघाताच्या वेळेला सलमानची टोयोटा लँड क्रुझर ही गाडी सलमान नाही तर त्याचा ड्रायव्हर अशोक चालवत होता असा युक्तिवाद बचाव पक्षानं केलाय. त्यासाठी अत्यंत नाट्यमय पद्धतीनं या ड्रायव्हरलाही कोर्टात हजर करण्यात आलं. सलमान खानवर निष्काळजीपणे गाडी चालवून 5 जणांना चिरडण्याचा आरोप आहे. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला होता. आरोप सिद्ध झाले तर सलमानला 10 वर्षांची शिक्षाही होऊ शकते. शिर्डीच्या साई संस्थांवर कुंभमेळ्यापूर्वीच विश्वस्तांची निवड करण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचं पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलंय. गैरकारभार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे औरंगाबाद हायकोर्टानं 3 वर्षांपूर्वी विश्वस्त मंडळ बरखास्त केलं होतं. तेव्हापासून न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती संस्थांचा कारभार पाहते आणि राज्यातल्या इतर देवस्थानांच्या नियुक्त्या भाजप शिवसेनेचे नेते आणि स्थानिक पालकमंत्री घेतील असंही ते यावेळेला म्हणाले. जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार असताना कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. सिंहस्थ कुंभमेळा जवळच आलेला आहे. फार मोठे भक्तगण नाशिकला येणार आहेत, त्याचबरोबर शिर्डीला सुद्धा दर्शनासाठी येणार आहेत आणि म्हणून तो भक्त इथे येत असताना एक शासकीय नेमलेली समिती सुद्धा ऍक्टिव्हेट झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनाने मुख्यमंत्री महोदय सुद्धा आग्रही आहेत आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सुद्धा त्यांना या संदर्भामध्ये सांगणार आहे की लवकरात लवकर ही समिती नेमली पाहिजे. गोंदिया जिल्ह्यातल्या 7 आयुर्वेदिक आणि 3 ॲलोपॅथिक दवाखाने निधी अभावी बंद पडले.
गोंदिया जिल्हा परिषदेनं निधी उपलब्ध होत नसल्याचं कारण सांगितलं जात आहे। जिल्ह्यातल्या मजिदपूर, पांगळी, बोळुंदा, चिखली, झाशीनगर, अंजोरा आणि सालकेसा या गावातली 7 आयुर्वेदिक हॉस्पिटल्स तर गिरोला, डोंगरगाव आणि सुरतोली या 3 गावातले ॲलोपॅथिक दवाखाने बंद पडलेत। 13 वने या योजनेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक दवाखान्यांना चालवण्यासाठी वर्षाकाठी 1 कोटी रुपयांचा खर्च येतो। हा खर्च करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे, पण त्यांच्याकडून निधी मिळत नसल्यानं गोंदिया जिल्हा परिषदेनं हा निधी द्यायला नकार दिलाय आणि त्यामुळे हे दवाखाने बंद पडल्याचं सांगितलं जात आहे। पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडजवळ तलवाडा रोडजवळ गडदे गावाजवळ काल एक भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये 3 जण ठार तर 6 जण जखमी झालेत। मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे। ट्रक आणि ऑटो रिक्षाची धडक होऊन हा अपघात झाला। विक्रमगडमध्ये यादव आणि गुप्ता परिवार डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेवरून रिक्षानं घरी परत येत होते तेव्हा गडदे गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकनं रिक्षाला धडक दिली। त्यामध्ये जयप्रकाश यादव आणि त्यांची पत्नी नीलम हे दोघं तसंच रिक्षाचालक कैलास मोरे हे जागेवरच ठार झाले। यादव दाम्पत्याचा 1.5 वर्षाचा मुलगा आदर्श हा आईच्या कुशीत असल्यानं मात्र वाचला, पण त्यालाही गंभीर दुखापत झाली आहे। या अपघातात एकूण 6 जण जखमी झाले, त्यामध्ये आदर्श बरोबर आणखी एका लहान मुलाचाही समावेश आहे। जखमींवर उपचार सुरू आहेत। ट्रक चालक ट्रकसह पळून गेलाय, पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं आंबा उत्पादन कमी झालंय आणि त्यामुळे निर्यात शक्य नसल्याचं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। पुण्यात आंबा महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। ऊसाप्रमाणे साखरेचाही हमीभाव ठरवणं गरजेचं आहे आणि यावर्षी 50 लाख मेट्रिक टन साखर बफर स्टॉक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तसंच मळी विक्रीची बंदी उठवली असल्याचंही पाटील यांनी म्हटलंय। अवेळी आलेला पाऊस आणि गारांचा पाऊस यामुळे आंब्याने खूप मार खाल्ला। केंद्र सुद्धा 50 लाख मेट्रिक टनचा बफर स्टॉक करण्याच्या प्रयत्नात आहे। तो बफर स्टॉक झाल्या मार्केटमध्ये एकदम बूम येईल। केवळ अशा प्रकारचं बफर स्टॉक करण्याची हालचाल सुरू आहे म्हटल्यानंतर 90 रुपयाने साखरेचे दर वाढले म्हणजे प्रति क्विंटल। आणि जर प्रत्यक्षामध्ये ज्या दिवशी कॅबिनेट डिसिजन होईल की 50 लाख मेट्रिक टन साखर आम्ही ब्लॉक केली, त्या दिवशी हे रेट 2600-2700कडे जायला अडचण नाही। रेट वर गेल्यानंतर हे संकट राहणार। रासायनिक पावडरचा वापर करून केळी पिकवली जात असल्याची अनेक प्रकरणं आपल्याला माहिती आहेत। ही केळी आरोग्याला अत्यंत हानिकारक असतात आणि या सगळ्यावर वर्ध्यातल्या एका शेतकऱ्यानं उपाय शोधून काढलाय। सुकळी गावात शेती करत असलेल्या प्रमोद तडसेनं शेतातच वातानुकूलित खोली तयार केली आणि केळी पिकवण्याचा प्रयोग सुरू केलाय। विशेष म्हणजे साध्या कॅरेटमध्ये केळीचे घड लावून विशेष तापमानात ही केळी पिकवली जाते आणि यासाठी फक्त 2 दिवस लागतात। या प्रक्रियेमुळे आरोग्यालाही कोणता धोका होणार नसल्याचं हे शेतकरी सांगतात। कालपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र सुरू झालं आणि या निमित्तानं भाजपनं काल खासदारांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाजपच्या खासदारांना मार्गदर्शन केलं। केंद्र सरकारच्या सर्व योजना या गरिबांच्या हिताच्या असल्याचा दावा पंतप्रधानांनी यावेळी केला। काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात झालेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्नही मोदींनी यावेळी केला। आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सरकारच्या अनेक योजनांचाही उल्लेख केला। आपलं सरकार यापूर्वीच्या सरकारपेक्षा वेगळं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। भाजप सरकार हे सोशल मीडियावर अत्यंत प्रसिद्ध आहे आणि पब्लिसिटी करण्यात खूप पुढे आहे, पण त्यापेक्षा प्रगती करणं जास्त गरजेचं असतं असा टोला काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मोदी सरकारवर लगावलाय। वक्तृत्व कला आणि निकाल या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्हीमध्ये खूप फरक आहे असं थरूर मोदी सरकारवर टीका करत म्हणाले। गेल्या 11 महिन्यात मोदी सरकारनं प्रगती करण्याची फक्त इच्छाच दाखवली आहे, पण प्रत्यक्ष अंमलात मात्र काहीच आणलेलं नाही असंही थरूर म्हणाले। त्यांनी यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पाचं उदाहरण दिलं। अनेक घोषणा, मोठे अभियानं सरकारनं राबवली आहेत, पण त्यासाठी लागणाऱ्या अंदाजपत्रकाचा योग्य आराखडा त्यांनी दिलेला नाही असंही थरूर यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षानं काल पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं। केंद्र सरकारच्या वादग्रस्त भूसंपादन कायदा सुधारणा अध्यादेश आणि विधेयकाविरोधात काँग्रेसनं काल नवी दिल्लीत रामलीला मैदानात शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं। संसदेच्या बजेट अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू होतं आणि त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। केंद्र सरकारची धोरणं शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांनी केली। निवडणुकीदरम्यान उद्योगपतींकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूसंपादन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असा गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या रॅलीत केलाय।
चुनाव कैसे जीता, मैं आपको समझा देता हूं। मोदी जी ने बड़े बड़े उद्योगपतियों से हजारों करोड़ रुपए का कर्जा लिया है। उनकी मार्केटिंग होती है, गुजरात मॉडल का कैंपेन होता है, टीवी पे इश्तिहार होते हैं। उन्होंने बड़े बड़े उद्योगपतियों से कर्ज लिया और उस कर्ज को वो कैसे निभाएंगे? आपकी जमीन उन उद्योगपतियों को देकर निभाएंगे। इस नए कानून से केवल किसान और खेत मजदूर की नहीं, बल्कि आदिवासी और वनवासी भाई बहनों की जिंदगी पर भी विपरीत प्रभाव पड़ेगा। इन सभी को मद्देनजर रखते हुए मोदी सरकार की नीतियों के विरोध में 14 दलों के साथ मिलकर हमने राष्ट्रपति महोदय को भी एक ज्ञापन दिया, जिससे आपके हितों की रक्षा की मांग की। सीपीएमचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदी त्यांची काल सरचिटणीसपदी जाहीर निवड करण्यात आली आहे। विशाखापट्टणम इथं या पक्षाची काँग्रेस सुरू होती आणि यामध्ये एकमतानं येचुरी यांची निवड करण्यात आली। येचुरी हे संसदेमध्ये डाव्या पक्षांचा महत्त्वाचा चेहरा आहेत। अनेक वर्षांपासून ते राज्यसभेमध्ये निवडून येत आहेत। महत्त्वाच्या विषयांवरच्या चर्चांमध्ये त्यांचं मत नेहमीच आवर्जून ऐकलं जातं। सरचिटणीस पद हे सीपीएमचं सर्वोच्च पद आहे। या पदावर निवड झाल्यानंतर येचुरी यांनी पक्षासाठी 2 महत्त्वाची धोरणं जाहीर केली। एक म्हणजे देशातल्या इतर लोकशाही पक्षांचे संबंध वाढवणं आणि दुसरं म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष शक्तीशी लढा देणं। आपमधले बंडखोर नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकालपट्टी होणार आहे आता जवळपास निश्चित असल्याचं दिसतंय। या दोन्ही नेत्यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यादव यांनी मात्र ही नोटीस म्हणजे विनोद असल्याची टीका केली आहे। पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। या नोटीशीला उत्तर देण्याची मुदत काल संपली आणि या दोन्ही नेत्यांकडून सर्व महत्त्वाची पदं आधीच काढून घेण्यात आली आहेत। बघत काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। अफगाणिस्तानमधल्या जलालाबादमध्ये झालेला स्फोट हा एका बँकेच्या बाहेर झाल्याची माहिती मिळते। या स्फोटाची जबाबदारी अजून कोणीही स्वीकारलेली नाही। तालिबानने या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचं नाकारलंय। गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये हा सगळ्यात तीव्र स्फोट आहे। अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घानी यांनी या घटनेला क्रूर हल्ला असं म्हटलंय। या इस्लामिक ग्रुपनं या स्फोटाला जबाबदार असल्याचं सांगितलंय अशी माहिती घानी यांनी दिली आहे। या स्फोटात तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला तर 125 जण जखमी झालेत। काल झालेल्या हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या येमेनच्या नागरिकांना येमेनच्या राजधानीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या कॅम्पेनचा हा 4था आठवडा आहे। यामध्ये लहान मुलांसह अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत। त्यातल्या अनेकांना चटकेही लागलेत। मार्चमध्ये सुरू झालेल्या या युद्धात अध्यक्ष अबेद राबो मनसूर हदी यांच्या समर्थकांना बंडखोरांकडून मारहाण होतीये। मानवतावादी दुर्घटना टाळण्यासाठी सौदी अरेबियानं यात जखमी झालेल्या नागरिकांसाठी $273 मदत जाहीर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांकडून मिळतेय। व्हेनेझुएलाच्या एअरफोर्सनं शनिवारी 30 नवी विमानं सुरू केली आहेत। त्या अंतर्गत धोक्यांशी लढण्यासाठी देशातल्या सैन्याचं प्रबलन होत असल्याचं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मद्युरो यांनी सांगितलंय। या देशाचं हवाई दल हे केवळ दुसऱ्याची तेल आणि संपत्ती मिळवण्यासाठी तयार केलेलं नाही असं मद्युरो एका मिलिटरीच्या कार्यक्रमात म्हणाले। यावेळी भाषण देताना त्यांनी व्हेनेझुएलाच्या हवाई दलाचं कौतुक केलं। व्हेनेझुएला 2007 पासून आपलं सैन्य दल सुधारण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र त्यांच्यात प्रशिक्षण आणि प्रभुत्वाची अजून कमतरता असल्याचं समीक्षक सांगतायत। बोस्नियात या आठवड्यात धूम होती ती हॉर्स लॉगिंग फेस्टिवलची। हॉर्स लॉगिंग म्हणजे घोड्यानं लाकडाचा मोठा ओंडका ओढून नेण्याची शर्यत। चिखलामध्ये या घोड्यांना 2 टन वजनाचा ओंडका 2 मिनिटांमध्ये 100 मीटर खेचून न्यावा लागतो। घोड्यांच्या मालकांना घोड्यांसोबत धावण्याची परवानगी असते, मात्र त्याला घोड्याला हात लावायला मज्जाव असतो। तो चेअरअप मात्र करू शकतो। गेल्या 100 वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे। बोस्नियाच्या अनेक भागात घनदाट जंगलांमध्ये लाकूड वाहून नेण्यासाठी आजही घोड्यांचा वापर केला जातोय। उत्तम जातीचे घोडे पाळणं आणि चांगल्या दर्जाचं टिंबर या भागात मिळतं आणि त्याचं मार्केटिंग करण्यासाठी ही स्पर्धा म्हणजे पर्वणी असते। बघत काही स्पोर्ट्सच्या घडामोडी। आयपीएलमध्ये काल मुंबई इंडियन्स टीमचा या सीझनमधला पहिला विजय झाला। मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमचा 18 रन्सनं पराभव केला। बंगळुरूमध्ये काल एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना रंगला। मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असताना रॉयल चॅलेंजर्स टीमला 210चं टार्गेट दिलं, पण रॉयल चॅलेंजर्सनं 200 ओव्हर्समध्ये 191 रन्सच केले।
त्यांच्या एकूण 7 विकेट्स गेल्या, त्यामुळे त्यांचा 18 रन्सनं पराभव झाला. IPL मध्ये काल झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये राजस्थान रॉयल्सनं 8 विकेट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणे यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्स टीमचा या सीझनमध्ये 5व्यांदा विजय झालाय. मोटेराच्या होम ग्राउंडवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं 144 रन्स केले. शेन वॉटसननं 47 बॉल्समध्ये 73 रन्स केले, तर अजिंक्य रहाणे 76 रन्सवर नॉट आऊट होता. प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविकनं काल मॉन्टे कार्लो मास्टर्स स्पर्धेमध्ये विजय मिळवलाय. काल झालेल्या सामन्यामध्ये जोकोविकनं टॉमस बर्डिक याचा पराभव केला. 3 वर्षांमध्ये नोवाक जोकोविकचा मॉन्टे कार्लो मास्टर्समध्ये दुसऱ्यांदा विजय झालाय. यापूर्वी मेन्स डबलमध्ये बॉब ब्रायन आणि माईक ब्रायन या जगप्रसिद्ध जोडीनं मॉन्टे कार्लो मास्टर्सचा क्राऊन 5व्यांदा जिंकून 106वी टूर लेवल मिळवली होती. 2015 मध्ये केवळ 2 मॅचेस हारणारा नोवाक जोकोविक हा 3 मास्टर टुर्नामेंट जिंकणाऱ्या टेनिसच्या इतिहासातला पहिला खेळाडू ठरलाय. एक पहिली लीलानंतर आता सनी लिओन माधुरी दीक्षितची आठवण करून देणार आहे. तिचा पुढचा सिनेमा कुछ कुछ लोच आहे. त्यात ती एका गाड्यावर नाचणार आहे आणि यामध्ये तिनं माधुरीच्या 1 2 3 ची स्टाईल घेतली आहे. हिरो सिनेमात एक आयटम सॉन्ग आहे आणि यामध्ये झळकणार आहे जॅकलिन फर्नांडिस. लोकप्रिय हिरो सिनेमाचा हा रिमेक आहे आणि सलमान खाननं जॅकलिनला या सिनेमात आयटम सॉन्ग करायला सांगितलं होतं. अगोदर नाही म्हणत ती शेवटी आता तयार झाली आहे. प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्ये 12 वर्ष पूर्ण केलीत आणि ट्विटरवर तिनं प्रेक्षकांचे आभार मानलेत. प्रियंका इंडस्ट्रीत आली तेव्हा होती 17 वर्षांची आणि बघता बघता तिनं बॉलिवूडमध्ये मोठं स्थान निर्माण केलं. रणवीर सिंग दिल धडकने 2च्या ट्रेलर लॉन्चला आला होता. खांद्याचं ऑपरेशन झाल्यानंतर पहिल्यांदाच रणवीर इव्हेंटसाठी बाहेर पडला. झोया अख्तरचा हा सिनेमा 5 जूनला रिलीज होणार आहे. लग्नानंतर हल्ली सोहा अली खान आणि कुणाल खेमुला बऱ्याच इव्हेंटला एकत्रच बोलावलं जातं. नुकत्याच एका ब्रँडच्या लॉन्चसाठी ते दोघं एकत्र आले. त्यावेळेला कुणाल खेमूनं आपला टी-शर्ट काढला आणि सोहा अली मात्र यावर चांगलीच लाजली आणि कॅमेऱ्यांनीही हा क्षण सोडला नाही. अभिनेता आदित्य रॉय कपूर सुपर हिरो सिनेमा अव्हेंजर्सचा फॅन आहे. तो म्हणतो की हा सिनेमा जर भारतात बनला तर मी तो फुकट करेन. अव्हेंजर्स एज ऑफ अल्ट्रॉन लवकरच भारतात रिलीज होणार आहे. श्रद्धा कपूरनं आपल्या वडिलांना शक्ती कपूरला एक खास भेट दिली. तिने एक कॉफीचा मग दिला आणि त्यावर लिहिलं होतं रिलीज गो गो आणि शक्ती कपूरचा फोटोही होता. यामुळे शक्ती कपूरला गहिवरून आले. प्रेम रतन धन पायो सेटवरचे हे एक्सक्लुझिव्ह फोटो सलमान खाननं सोशल मीडियावर शेअर केलेत. सिनेमातल्या सगळ्यात लांबलचक गाण्याचे हे फोटोज आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग जोरदार सुरू आहे. बॉम्बे वेल्वेट सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता आहे आणि त्याचं प्रमोशनही हटके व्हायला हवं. पण प्रमोशनसाठी उपलब्ध आहे तो एकटा रणबीर कपूर. अनुराग कश्यपला ब्रेकअपचा हँगओव्हर आहे, तर अनुष्का विराट सोबत बिझी आहे आणि म्हणून रणबीर एकटा रेडिओ स्टेशनवर गेला होता प्रमोशनसाठी. सध्या त्याचे सिनेमातले साथीदार मात्र त्याला सोडून गेले. बाजीराव मस्तानीच्या सेटवर प्रियांका चोप्राच्या नाकी नऊ आलेत. दिग्दर्शक संजय लीला भंसाळीनं पहिले 3 महिने सलग शूटिंग केलं. अजिबात सुट्टी नाही आणि आता तिला 11 मीटरच्या 85 साड्या यामध्ये नेसाव्या लागणार आहेत. प्रियांकाची डिझायनर अंजू मोदीनं ही बातमी दिली आहे. यानंतर बघणार आहोत एक जरा वेगळी बातमी. हौसेला मोल नसतं असं म्हणतात, पण त्यातही ही हौस जर अमीर उमरावांची असेल तर ब्रुनोईचा सुलतान हसन अल बोलकिया यांचा शहजादा अब्दुल मलिकचा निकाहही असाच झाला. दक्षिण आशियातल्या ब्रुनोईच्या निकाहाची सध्या जगभरात चर्चा आहे. शहजादा अब्दुल मलिक आणि त्याची बेगम रबितुल अदावियाह पेंगिरान यांचा हा लिबास बघा, अस्सल सोन्याचा आहे आणि सोन्याच्या या कपड्यांवर हिरे माणकांची कलाकुसर आहे. नखशिकांत हिरे माणकात सजलेली ही दुल्हन, हिऱ्यांचा मुकुट आणि त्यात जडवलेली ही किमती पाचूची रत्न, गळ्यातल्या पदकामध्ये 3 किमती रत्न, रत्नांचा ब्रोच, सोन्याचे पैंजण, नेकलेस तर हिऱ्यांचा आहेच, पण निकाह निमित्त बुके दिला तोही रत्न जडील. हे
हे सगळं तुम्हाला अरेबियन नाईट्सच्या एखाद्या कथेतलं वाटतंय ना? पण ब्रुनेईच्या सुलतानाचा बोलबालाच असा आहे. अब्जावधींची संपत्ती, उंची महाल, जमीन जायदाद, कशाची गणतीच नाही. 1967 पासून ब्रुनेईमध्ये याच सुलतानाची सत्ता आहे. या उमराव राजाचा महालही एखाद्या गोष्टीत शोभेल असा. त्याच्या महालामध्ये 1788 खोल्या आहेत. महालाच्या छताला सोन्याचा वर्ख आहे. 7000 गाड्यांचा काफिला या सुलतानाच्या दिमतीला असतो. या ताफ्यात आहेत 600 रोल्स रॉइस आणि 300 फरारी. एवढंच नाही, या सुलतानाकडे सोन्यानं मढवलेलं विमानही आहे. आशियातली सगळ्यात श्रीमंत सल्तनत असलेला हा देश. या सुलतानाच्या 6व्या शहजादाचा हा निकाह. त्यासाठी ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगाबान आणि पूर्ण देशच सजला धजला होता. या सोहळ्यानंतर दुल्हा दुल्हन खास फोटो सेशनसाठी आले. मोठ्या ऐशो आरामात सुरू झालेला हा निकाह 5 एप्रिल पासून 15 एप्रिल पर्यंत तब्बल 10 दिवस सुरू होता. हिऱ्या माणकांची उधळण, सोन्याचे लिबास, हा इतका बडेजाव तर होताच. मग गाणं बजावणं, शाही मेजवान्या, नजराणे, या सगळ्याची किती रेलचेल असेल कल्पना करा. गेल्या 100 वर्षातलं सगळ्यात श्रीमंत लग्न म्हणून ब्रुनेईच्याच काय, जगाच्याही हे लक्षात राहणार आहे. आणि याबरोबरच आजच्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.